सर्वांना नमस्कार. सीपीआर पुणे आणि एमपीए नाशिककडून मी आजच्या वेबिनारमध्ये हजर असलेले सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे मी स्वागत करते. आजचा आपला वेबिनारचा विषय आहे इलेक्ट्रॉनिक्स पुराव्याची ग्राह्यता स्वीकार्यता. आपले आजचे मार्गदर्शक आहेत माननीय श्री सुनील पवार सर, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर. आजचा आपल्या वेबिनारमध्ये खालील मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स पुरावा म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड म्हणजे काय, वापरकर्त्याने व संगणकाने निर्माण केलेला पुरावा, इलेक्ट्रॉनिक्स पुरावा कुठे कुठून मिळू शकतो, केस लॉज, कोणकोणत्या इलेक्ट्रॉनिक्स पुरावा म्हणून सादर करता येतो, भारतीय पुरावा कायदा 65B(2)(4), केस लॉज, भारतीय पुरावा कायदा 65B(4), भारतीय पुरावा कायदा 65B(4) चे प्रमाणपत्राचे विविध नमुने या वेबिनारमध्ये आपण सर आपल्याकडे मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांचा एक अल्पपरिचय देते. सर 1989 चे बॅचचे PSI आहेत. सरांना 820 रिवॉर्ड 6 लाख कॅश त्यांना त्याच्यामध्ये प्राप्त झालेली आहे. सरांनी वर्क इन 10 SIT ॲट महाराष्ट्र लेवल, बेस्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर फॉर 6 टाइम्स बाय DGP MS इंडिया सायबर कॉप 2017 बाय DSCI दिल्ली. वर्क फ्रॉम 10 years इन सायबर क्राईम अँड सायबर ब्रांच. इथे त्यांनी आपल्या नेमणुका, सरांच्या विविध नेमणुका पण सुद्धा झालेल्या आहेत. या अगोदर सुद्धा वेबिनारच्या माध्यमाने सरांनी आपल्याला भरपूर वेळेस सायबर या विषयावर मार्गदर्शन केलेले आहेत. परत त्यांनी आपली विनंतीला मान ठेवून, आपल्या विनंतीला ग्राह्य पकडून आज त्यांनी आपल्याला परत मार्गदर्शनासाठी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आजचा वेबिनार स्टार्ट करावे. धन्यवाद सर. सर्व अधिकाऱ्यांना नमस्कार. आजचा विषय फार महत्वाचा आहे आणि हा विषय फक्त रिलेटेड सायबर क्राईम चाच नाही, तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे आजचे जे काही सर्व गुन्हे असतील, पारंपरिक गुन्हे, मर्डर असेल, डेकॉटे असेल, घरफोडी असेल, चोरी असेल, साध्या चोऱ्या असतात, त्यामध्ये सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टामध्ये पाठवतो. म्हणजे आरोपीचा मोबाईल मिळाला किंवा फिर्यादीचा मोबाईल मिळाला, आरोपी घटनास्थळी मर्डर मधला आहे का नाही, घटनास्थळाचे CCTV आहेत का, ते कोर्टात प्रोड्यूस करायचे आहेत. आणि ते कोर्टात प्रोड्यूस करताना कोर्टाने त्या एव्हिडन्सला डॉक्युमेंट म्हणून मान्यता दिली पाहिजे, त्याच्यावर एक्झिबिट पडलं पाहिजे. आणि अनलेस अँड अँटिल जोपर्यंत तुमचा हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स डॉक्युमेंट म्हणून कोर्टामध्ये सिद्ध तुम्ही ॲज अ IO करणार नाही, तोपर्यंत तो पुराव्याच्या दृष्टीने त्याचं वाचन होणार नाही आणि त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू 0 आहे. तर अतिशय किचकट विषय म्हणलं तर, परंतु अतिशय सोपा मी करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये आपण पाहूया पहिल्यांदा व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणजे काय, तर याचं एक्सप्लेनेशन आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2079 मध्ये दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्म ऑफ एव्हिडन्स मीन्स एनी इन्फॉर्मेशन ऑफ प्रोबेटिव्ह व्हॅल्यू दॅट इज आयदर स्टोअर्ड ऑर ट्रान्समिटेड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. म्हणजे मराठीमध्ये जर सांगायचं झालं, जी कोणतीही संभाव्य मूल्य असलेली माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त झाली असेल किंवा पुढे ट्रान्समिट केली असेल, म्हणजे पाठविलेली असेल, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असं संबोधतो. आणि मग हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कॉम्प्युटरमध्ये असू शकतो, ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून असू शकतो, व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून असू शकतो, मोबाईलमध्ये असू शकतो, मोबाईलचा डाटा, फॅक्स मशीन, बरेच काय ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहूया की व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. सेक्शन 2T ऑफ IT ऍक्ट 2000 इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डची व्याख्या दाखवतो. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज डाटा रेकॉर्ड और डाटा जनरेटेड, त्यामध्ये इमेजेस और साऊंड स्टोअर्ड, जे ऑडिओ क्लिप साठवून ठेवलेली असेल किंवा व्हिडिओ क्लिप साठवून ठेवलेले असेल किंवा फोटोग्राफ साठवून ठेवलेले असतील, रिसिव्ड म्हणजे आलेले असतील, किंवा सेंट इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म
म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये पुढे पाठवलेले असतील, मग ते मायक्रोफिल्म्स असतील किंवा कॉम्प्युटर जनरेटेड मायक्रो फीचर असतील, तर यांना आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून संबोधत आहोत. त्याची मराठीत व्याख्या पाहिली तर माहिती व तंत्रज्ञान कायदा 2(1)T नुसार इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे डेटा रेकॉर्ड किंवा डेटा व्युत्पन्न प्रतिमा किंवा ध्वनी संग्रहित इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त केलेला असेल किंवा पुढे पाठवलेला असेल, त्यामध्ये किंवा मायक्रोफिल्मच्या स्वरूपात किंवा उत्पन्न मायक्रोफिशच्या स्वरूपात पाठवलेला असेल, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून संबोधतो. आता या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये सुद्धा डिजिटल सिग्नेचर ही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे असं गृहीत धरलेलं आहे. ते सेक्शन 6 IT ऍक्ट 2000 नुसार इलेक्ट्रॉनिक डिजिटल जी सिग्नेचर आहे, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर, ती इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणून ज्या ज्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि ते इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल सिग्नेचर ही कोर्ट ऑफ लॉ मध्ये ग्राह्य धरलेली आहे. आता डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत आपण हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जोपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट मध्ये कन्वर्ट करत नाही, तोपर्यंत त्याच्यावर कोर्टामध्ये ज्यावेळी सुनावणी सुरू असते, ट्रायल सुरू असते, त्यावेळेला त्या डॉक्युमेंटला एक्झिबिट काढल्याशिवाय ते डॉक्युमेंट पुरावा म्हणून कोर्ट त्या गुन्ह्यामध्ये वापरत नाही किंवा त्यामुळं कन्व्हिक्शन किंवा यामध्ये डिसिजन होऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सुद्धा फार महत्वाचा आहे. ऍज पर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट सेक्शन 3, ऑल डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, सच डॉक्युमेंट्स आर कॉल्ड एज डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. म्हणजे यामध्ये तुमचा हा जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्ही देणार आहे ते सेक्शन 3 अनुसार यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि ते डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरलेला आहे. आणि मग ह्या सेक्शन 3 प्रमाणेच कोर्ट तुमचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे डॉक्युमेंट म्हणून कोर्टामध्ये वाचन करतं. आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कुठं कुठं मिळू शकतं, यामध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डिजिटल एव्हिडन्स जो आहे तो एकतर आपण हे करतो, निर्माण करतो किंवा कॉम्प्युटर निर्माण करतो. आता आपण कुठला डिजिटल एव्हिडन्स निर्माण करतो ते पाहूया. आपण फोटोज काढतो, इमेजेस किंवा डिजिटल फोटोग्राफी काढतो, तर हे आपण स्वतः निर्माण करतो, हा डिजिटल एव्हिडन्स. त्यानंतर व्हिडिओज काढतो आपण, तो सुद्धा मानवनिर्मित डिजिटल एव्हिडन्स आहे. आणि मग तो व्हिडिओ काढतो आणि तो सोशल मीडियावर MMS संदर्भाने पोस्ट करतो. त्यानंतर फाईल्स असतील त्या आपण निर्माण करतो. CDR, कॉल डेटा रेकॉर्ड, ज्यावेळी आपण मोबाईल कॉल करतो त्यावेळेला तो आपण डिजिटल एव्हिडन्स क्रिएट करतो किंवा SMS पाठवतो, त्यावेळेला डिजिटल एव्हिडन्स तो आपल्याकडूनच क्रिएट झालेला असतं. वेबसाईट तुमचे असले तर आपण त्यावर एक वेब पेजेस लोड करतो, तो सुद्धा डिजिटल एव्हिडन्स हा मानव निर्मित आहे, तो आपणच पाठवतो. सबस्क्रायबर रेकॉर्ड SDR, जो आपण मोबाईलचं कार्ड घेताना आपण जो फॉर्म भरून दिलेला असतो, आपलं नाव असतं, आपला पत्ता असतो, आपला फोटो असतो, हा सुद्धा डिजिटल एव्हिडन्स हा मानव निर्मित आहे, आपण केलेला आहे. त्यानंतर SMS आणि चॅट्स, आपण मोबाईलद्वारे SMS पाठवतो किंवा व्हॉट्सअपद्वारे चॅटिंग करतो, हा सुद्धा डिजिटल एव्हिडन्स हा आपण स्वतः क्रिएट केलेला असतो. आणि हा डिजिटल एव्हिडन्स आपण पुरावा म्हणून कोर्टामध्ये आणू शकतो. आता आपण पाहिला की आपण स्वतः केलेला डिजिटल एव्हिडन्स. आता आपण ज्यावेळेला डिजिटल एव्हिडन्स क्रिएट करतो त्यावेळेला कॉम्प्युटर सुद्धा डिजिटल एव्हिडन्स त्याचा ऍज ओन क्रिएट करत असतो. म्हणजे ब्राउझर कॅचेस, त्यानंतर कुकीज, हे काय उदाहरण आहेत, सर्वेलन्स स्टेप्स, ईमेल हेडर, आपण ज्यावेळेला ईमेल टेक्स्ट पाठवतो, ईमेल आपण पाठवतो, तो ईमेल आपण पाठवला तर तो आपण क्रिएट केलेला आहे, परंतु कॉम्प्युटर त्याला एक हेडर तयार करतो, ईमेल हेडर, की ज्या आयडेंटिफिकेशन मधून आपण नंतर त्याचे डिटेल्स काढून आरोपी पर्यंत पोहोचू शकतो. तर ह्या जो ईमेल हेडर तयार केलेला आहे हा आपण व्यक्तीने नाही तयार केला, तर हा ऍज ए ओन कॉम्प्युटर जनरेट करतो. त्यानंतर ऍक्टिव्हिटी लॉग्स, ज्या ज्या वेळेला आपण
मोबाईलवर असेल, कॉम्प्युटरवर असेल, कुठलीही ऍक्टिव्हिटी करतो, सोशल मीडियावर ऍक्टिव्हिटी करतो, त्यावेळेला प्रत्येक तुमच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही जरी टेक्स्ट केला तर त्या ऍक्टिव्हिटीच्या पाठीमागं तुमचा कॉम्प्युटर तुम्हाला एक आयपी क्रिएट केलेला असतो की त्या आयपीनं तुम्ही ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे. म्हणजे हे जे सर्व लॉग्स तयार केलेले आहेत हा कॉम्प्युटर क्रिएटेड डिजिटल एव्हिडन्स आहे. त्यानंतर बॅकअप, आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळेला ऑटोमॅटिक तुमचं व्हॉट्सअप आहे तर रात्री 2 वाजता ऑटोमॅटिकली तुम्ही जे काही 24 तासात केलं ते ऑटोमॅटिकली बॅकअप करून ठेवत असतो. तर काही अशा प्रक्रिया असतात की आपला जो मोबाईल असतो ते ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन्स असतात ते बॅकअप करून ठेवत असतात. रजिस्ट्री फाईल्स, नेटवर्क सॉकेट्स, ह्या सर्व प्रकार आहेत कॉम्प्युटर क्रिएटेड डिजिटल एव्हिडन्स. एक उदाहरणच जर घ्यायचं झालं तर यामध्ये फरक काय, मानव निर्मित आणि कॉम्प्युटर निर्मित. तुम्ही या वेबिनारला जॉईन झालेला आहात, तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जे सीपीआर कडून जी लिंक पाठवली त्या लिंकवर तुम्ही ओपन क्लिक केल्यानंतर त्यावर तुम्हाला नाव भरायला लावलं, तुम्हाला तुमची पोस्ट भरायला लावली, तुमचं युनिट भरायला लावलं, तुमचा मोबाईल नंबर भरायला लावला आणि त्यानंतर तुम्ही रजिस्टर क्लिक झाला. म्हणजे हे जी तुम्ही माहिती भरलेली आहे हे तुम्ही क्रिएट केलेला डिजिटल एव्हिडन्स आहे. आता कॉम्प्युटरनं केलेला डिजिटल एव्हिडन्स काय, ज्यावेळेला तुम्ही वेबिनार ओपन करता त्याच्यावर जर तुम्ही चॅटिंग केलं तर त्या प्रत्येक चॅटिंगच्या पाठीमागं हा एक आयपी तुम्हाला क्रिएट करून दिला जातो कॉम्प्युटर कडून आणि तो आहे हा कॉम्प्युटर कडून निर्माण केलेला डिजिटल एव्हिडन्स. मध्ये अनऑथोराइज इंट्रुजन ह्या वेबिनार मध्ये जर कुणाला केलं तर त्या लिंकची जर डिटेल लॉग्स काढले आपण तर त्या लॉग्स मध्ये प्रत्येक तुमच्या ऍक्टिव्हिटीला एक आयपी दिलेला असतो. तो आयपी हा कॉम्प्युटरनी तयार केलेला डिजिटल एव्हिडन्स आहे. मला वाटतं हे आपल्याला व्यवस्थित समजलं असेल. आता मग हे मानवनिर्मित डिजिटल एव्हिडन्स आणि कॉम्प्युटर निर्मित डिजिटल एव्हिडन्स हा कलेक्ट कुठं करू शकतो, म्हणजे कुठून मिळू शकतो आणि मग आपण तो कोर्टाच्या मध्ये प्रोड्यूस करायचा आहे. तर हा डिजिटल एव्हिडन्स मध्ये मोबाईल फोन्स, तुमच्याकडे तक्रार आले 302 आले असेल, आरोपीनं मोबाईल वापरला, फिर्यादीने वापरला किंवा सायबरमध्ये फिर्यादी एखादं अश्लील चॅट घेऊन आलेले असेल, म्हणजे जो काही एव्हिडन्स आहे तो तुम्हाला मोबाईलमध्ये मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला डाटा कार्ड्स, सिम कार्ड्स, मॅग्नेटिक कार्ड्स, मेमरी कार्डमध्ये तुमच्या व्हिडिओ क्लिप्स असू शकतील, काही चॅट्स असू शकतील. तर हे सोर्सेस आहेत तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मिळायचे. त्यानंतर मीडिया स्टोरेज, त्यामध्ये आपण पेनड्राईव्ह मध्ये माहिती, मग ते ऑडिओ क्लिप असेल, व्हिडिओ क्लिप असेल, चॅट असेल, सर्व काही डेटा आपण घेऊ शकतो आणि पुढे ट्रान्सफर करू शकतो. त्यानंतर सीडी असेल, डीव्हीडी असेल, हे सर्व मीडिया जे स्टोरेज आहेत यामध्ये आपल्याला डिजिटल एव्हिडन्स मिळू शकतो. त्यानंतर राउटर्स आहेत, पोर्ट्स आहेत, प्रिंटर्स आहेत, स्कॅनर्स आहेत, यामध्ये सुद्धा आपल्याला डिजिटल एव्हिडन्स मिळू शकतो. त्यानंतर एटीएम कार्ड्स, ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन्स, जेही काय आपण ऑनलाईनवर ट्रान्झॅक्शन करेल त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या पाठीमागे आपल्याला आपल्या नावाने एक आयपी निर्माण केलेला असतो कॉम्प्युटरनं. त्यानंतर रोबोटच्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपल्याला डिजिटल एव्हिडन्स मिळतो. त्यानंतर ड्रोन्स ऍक्टिव्हिटीज ज्या ड्रोन्सच्या करतो त्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स मिळू शकतो. त्यानंतर लॅपटॉप, कॉम्प्युटर, जेही काही कुठल्या सर्व ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तू डिजिटल एव्हिडन्स आहे आणि तो आपण कलेक्ट करतो. तर हा डिजिटल एव्हिडन्स, कोणत्या प्रकारचा डिजिटल एव्हिडन्स कोर्ट ऑफ लॉ यांनी ऍक्सेप्ट केलेला आहे, तो पुरावा म्हणून ग्राह्य धरलेला आहे, त्या संदर्भात काही केस लॉज आहेत ते मी आपल्या समोर सांगत आहे. व्हिडिओ, ऑडिओ टेप रेकॉर्डिंग इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. म्हणजे तुमच्या व्हिडिओ आणि ऑडिओ टेप रेकॉर्ड केलेला आहे, मग ते सीडी फॉर्मॅटमध्ये तुम्ही परत ट्रान्सफर केले असेल, पेनड्राईव्ह मध्ये केलेला असेल किंवा रेकॉर्डरच तुम्ही प्रोड्यूस केलेला असेल कोर्टाला, तर हा डिजिटल एव्हिडन्स म्हणून कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे. झियुद्दीन बुखारी वर्सेस ब्रिजमोहन मेहरा अँड अदर्स या 1975च्या सुप्रीम कोर्टाच्या केस अनुसार हा डिजिटल एव्हिडन्स आहे. त्यानंतर व्हॉइस रेकॉर्डेड ऑन सीडी इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स.
बऱ्याच वेळेला आपण सीडी मध्ये सुद्धा डायरेक्ट व्हॉइस रेकॉर्ड करतो, तो सुद्धा कोर्टाने 2007च्या सुप्रीम कोर्ट केस जगजित सिंग वर्सेस स्टेट ऑफ हरियाणानी डिजिटल एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलेला आहे. त्यानंतर हार्ड डिस्क ऑफ कॉम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. तुम्ही कॉम्प्युटरची हार्ड डिस्क मध्ये जे काही तुमचं ऍक्टिव्हिटीज केलेले असतील, जो काही पुरावा असेल सर्व प्रकारचा, तो कोर्टाने धरमबीर वर्सेस सीबीआय या 2008च्या जजमेंट प्रमाणे हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलेला आहे. त्यानंतर डाटा कॉपीड फ्रॉम हार्ड डिस्क टू सीडी इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क मध्ये डाटा आहे, तो तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स केला, त्याच्यामध्ये सीडी तयार केली आणि तो तुम्ही कोर्टात प्रोड्यूस केला किंवा गुन्ह्याच्या तपासामध्ये वापरला, तर 2013चे बाबूराम अग्रवाल अँड अदर्स वर्सेस कृष्ण कुमार भटनागर अँड अदर्स या केसमध्ये हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मधून कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे. त्यानंतर कॉल रेकॉर्ड इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. जो आपण सीडीआर मागवतो, तो सीडीआर हा ज्यावेळी कोर्टामध्ये सीआरपीसी 92 प्रमाणे हार्ड कॉपीज प्रोड्यूस करतो, त्यावर संबंधित कंपनीचे शिक्के असतात आणि तो कोर्टामध्ये प्रोड्यूस करतो, तो राकेश कुमार वर्सेस स्टेट हायकोर्ट दिल्लीची केस आहे 2007ची. यामध्ये सीडीआर हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टाने मान्य केलेला आहे. त्यानंतर ईमेल प्रिंटआउट इज अ एव्हिडन्स. ज्यावेळी ही केस आहे अब्दुल कुंजी वर्सेस स्टेट ऑफ बेंगाल. यामध्ये ईमेल डाउनलोडेड अँड प्रिंटेड फ्रॉम द मेल अकाउंट ऑफ द पर्सन कॅन बी प्रूव्ड बाय व्हर्च्यू ऑफ सेक्शन 65B इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. यामध्ये तुम्हाला जो मेल आलेला आहे आणि तो मेल जर तुम्हाला एव्हिडन्स स्वरूपात कोर्टासमोर सादर करायचा आहे, तर त्याचे प्रिंटआउट काढून तुम्ही कोर्टाला सादर करू शकता. सेलफोन इज अ कॉम्प्युटर. यामध्ये तुमचा जो मोबाईल आहे तो मोबाईल कॉम्प्युटर आहे असं सईद असुफुद्दीन अँड स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या केस लॉ मध्ये गृहीत धरलेला आहे. ए सेलफोन इज ए कॉम्प्युटर ॲज इन्व्हेस्ट अंडर IT ऍक्ट 2000. त्यानंतर SMS MMS हे सुद्धा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स धरलेले आहे. स्टेट ऑफ दिल्ली वर्सेस मोहम्मद अफजल ही जी केस जो अटॅक होता आपल्या याच्यावर, त्या केसमध्ये SMS MMS आलेले ते सुद्धा डिजिटल एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलेले आहेत. सीसीटीव्ही फुटेज किंवा सीसीटीव्ही पूर्ण आपण DVR प्रोड्यूस करतो कोर्टामध्ये, तो सुद्धा डिजिटल एव्हिडन्स आहे. राजेश डावरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हायकोर्ट मुंबई हायकोर्टची केस आहे. फुटेज ऑफ सीसीटीव्ही कॅमेराज आर ऍडमिटेबल ॲज एव्हिडन्स विथ कंप्लायन्स विथ 65B24 ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. 65B2 आणि 4 हे काय आहे आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत. तर हे सर्टिफिकेट असलं तर हा सीसीटीव्ही सुद्धा डिजिटल एव्हिडन्स कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे. IMEI नंबर इज एव्हिडन्स. आपल्याला माहिती आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा जो हँडसेटला एक युनिक मोबाईल नंबर असतो 15 डिजिटचा, तो नंबर हा या केस गजराज वर्सेस स्टेट दिल्ली सुप्रीम कोर्टची केस आहे 2011 मध्ये. तर हा जगामध्ये IMEI नंबर हा युनिक आहे आणि म्हणून तो जर कोर्टात प्रोड्यूस केला असेल तर तो डिजिटल एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरायला पाहिजे असं कोर्टाने या जजमेंटमध्ये सांगितलंय. फोटोग्राफ्स ॲज एव्हिडन्स. आपण कॅमेराने फोटो काढले, डेव्हलप केले आणि ते फोटो पुरावा म्हणून सुद्धा कोर्टामध्ये आपण हजर करू शकतो. ती केस आहे पुनीत प्रकाश वर्सेस सुरेश कुमार सिंगल 2018ची केस आहे दिल्ली हायकोर्ट. A digital photograph which is proved constitutes electronic evidence is admissible. Compact discs as evidence. KK Veluswamy versus Palamswamy 2011 सुप्रीम कोर्टची केस आहे. Compact disc contains electronic record of a conversation can be produced as a piece of evidence. जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एखादी जर ऑडिओ क्लिप ही केली असेल आणि ती जर परत ट्रान्सफर USB ने केली कॉम्प्युटरच्या माध्यमातून आणि कॉम्पॅक्ट डिस्क वर घेतली तर तो सुद्धा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे या केसच्या प्रमाणे. आता आपण पाहिलं की
डिजिटल इव्हिडन्स कसा क्रिएट होतो, मानव निर्मित, कॉम्प्युटर निर्मित, आणि तो कुठून आपण घेऊ शकतो, हे वेगवेगळे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण हा कोर्टापुढे नेऊ शकतो. परंतु कोर्टापुढे नेताना आपल्याला तो डॉक्युमेंट म्हणून न्यायला पाहिजे, तरच ते कोर्ट ग्राह्य म्हणून धरणार आहे आणि त्याच्यावर एक्झिबिट पडणार आहे. अनलेस अँड अंटिल कोर्टात त्या डॉक्युमेंटवर एक्झिबिट पडणार नाही तोपर्यंत हा पुरावा म्हणून ग्राह्य धरणार नाही. आणि मग हे डॉक्युमेंट एक्झिबिट पडण्यासाठी काय करायचं आहे, तर इथं दिलेलं आहे ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. एनी इन्फॉर्मेशन कंटेन इन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड विच हॅज बीन स्टोअर्ड, रेकॉर्डेड और कॉपीड ॲज ए कॉम्प्युटर आउटपुट शाल ऑल्सो बी डीम्ड ॲज डॉक्युमेंट. जे या ठिकाणी इथं हे जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे, साठवलेलं आहे, कॉपी केलेलं आहे फ्रॉम कॉम्प्युटर आउटपुट, तर त्याला इथं डॉक्युमेंट म्हणलेलं आहे. अँड शॅल बी ऍडमिजेबल ॲज एव्हिडन्स विदाउट फर्दर प्रूफ ऑर प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल इफ द कंडिशन मेन्शन ॲज सॅटिस्फाईड. आणि मग हे जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल, कुठलाही पुरावा जरी तो सेकंडरी असेल तरी तो ग्राह्य आहे विथ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B(2) आणि 65B(4). जे कोर्ट म्हणते की तुम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B(4) सर्टिफिकेट द्यायचे आहे, परंतु त्या सर्टिफिकेटमध्ये इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B(2) मध्ये ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन फुलफिल असल्या पाहिजेत. अनलेस अँड अंटिल हे सर्टिफिकेट आहे त्यामध्ये मेन्शन केलेल्या कंडिशन तुमच्या सर्टिफिकेटमध्ये नोंदवलेल्या नसतील तर हा डॉक्युमेंट म्हणून तुमचा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ग्राह्य धरला जाणार नाही. अनवर PV वर्सेस BK बशीर अँड अदर्स या सुप्रीम कोर्ट या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हॅज ऑब्झर्व दॅट अंडर सेक्शन 65B(4) ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट if it is desired to give a statement in any proceeding pertaining to an electronic record, it is permissible provided the condition mentioned in 65B(2) are satisfied. आता आपण यामध्ये सविस्तरपणे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B(4) सर्टिफिकेट कसं असतं, त्यामधले इन्ग्रेडियंट्स काय आवश्यक आहे ते पाहणार आहे. बशीर यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जर पुरावा म्हणून कोर्टामध्ये मान्य करायचा असेल तर तुम्हाला 65B(4) सर्टिफिकेट दिले पाहिजे. परंतु त्या सर्टिफिकेटमध्ये 65B(2) मध्ये ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्स असल्या पाहिजेत किंवा त्या सर्टिफिकेटनी त्या कंडिशन्स पूर्ण केल्या असल्या पाहिजेत. अशा 4 कंडिशन्स दिलेल्या आहेत. त्या 4 कंडिशन्स कुठल्या ते आपण वन बाय वन पाहूया. पहिली आहे द कॉम्प्युटर आउटपुट कंटेनिंग द इन्फॉर्मेशन वॉज प्रोड्यूस्ड बाय द कॉम्प्युटर ड्युरिंग द पिरियड ओव्हर विच द कॉम्प्युटर वॉज यूज रेग्युलरली टू स्टोअर और प्रोसेस इन्फॉर्मेशन फॉर द पर्पज ऑफ एनी ऍक्टिव्हिटीज रेग्युलरली कॅरीड ओव्हर द पिरियड बाय द पर्सन having lawful control over the use of the computer. याचा मराठीचा अर्थ असा आहे, संगणक आउटपुट मधील माहिती त्या संगणकाने निर्माण केलेली होती. म्हणजे तुम्ही जो डिजिटल एव्हिडन्स देणार आहे तो डिजिटल एव्हिडन्स तुमच्या कॉम्प्युटरनं निर्माण केलेला आहे. तो संगणक नियमितपणे वापरला जात होता. जो पुरावा तुम्ही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्या कॉम्प्युटर मधून काढलेला आहे तो कॉम्प्युटर नियमितपणे वापरला जात होता आणि त्या विशिष्ट मुदतीमध्ये माहिती संकलित होत होती. म्हणजे ती विशिष्ट मुदत म्हणजे जर CDR तुम्ही 1 वर्षाचा मागितला तर त्या 1 वर्षाच्या CDR मध्ये कंटिन्युअस हा संगणक चालू होता आणि त्या मुदतीत माहिती संकलित होती. त्याचप्रमाणे जर DVRचं उदाहरण घेतलं तुम्ही, CCTVचं, तर CCTVची जर तुम्ही 1 तासाची गुन्ह्याच्या वेळेची जर क्लिप कोर्टाला दिली असणार आहे तर त्याचा अर्थ असा आहे की जो DVR आहे तो सुद्धा संगणक आहे. तर त्या पिरियड मध्ये म्हणजे जे तुम्ही 1 तासाची क्लिप दिली त्या 1 तासाच्या क्लिप मध्ये आमचा हा संगणक म्हणजे DVR व्यवस्थित नियमितपणे वापरला जात होता आणि त्यामध्ये मुदतीमध्ये माहिती संकलित म्हणजे इन रेग्युलर प्रोसेस त्यामध्ये ती माहिती भरली जात होती. म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत होतं. किंवा CDRच्या बाबतीत
रेग्युलरली जसे कॉल होतील ग्राहकांचे तशी ती माहिती त्या कॉम्प्युटरमध्ये साठवली जात होती आणि नंतर ती माहिती आपण काढून घेतलेली आहे. माहिती संकलित होत होती, नियमित कलमाकरता अशी माहिती जमा होत होती आणि त्या व्यक्तीचे त्या संगणकावर कायदेशीर नियंत्रण होते. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे यामध्ये 65B सर्टिफिकेट कोण देऊ शकतं, तर इथं तुम्हाला त्याचं उत्तर आहे, त्या व्यक्तीचे त्या संगणकावर कायदेशीर नियंत्रण होते. म्हणजे ज्या कॉम्प्युटर मधून तुम्ही डिजिटल एव्हिडन्स काढलेला आहे, प्रत काढलेली आहे आणि ती तुम्ही कोर्टापुढे सादर करणार आहात. म्हणजे सायबर पोलीस स्टेशन असेल, तुम्हाला फेसबुकची माहिती आली, इंस्टाग्रामची माहिती आली आणि मग ते तुम्ही जिल्ह्यातल्या आयोजना दिली किंवा कमिशनरेटच्या आयोजना तुम्ही माहिती सप्लाय करता. मग तो जो कॉम्प्युटर सायबर पोलीस स्टेशन मध्ये आहे तो कुणाच्या नियंत्रणात आहे? एक तर जो कर्मचारी रेग्युलरली त्या संगणक प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळे संगणक अलॉट केलेले असतात. मग जर ती माहिती संगणकावर त्या कर्मचाऱ्याने काढली असेल तर तो कर्मचारी ती 65B म्हणजे फेसबुकची आलेली माहिती त्या संदर्भाने 65B सर्टिफिकेट देऊ शकतो. किंवा ओव्हरऑल इन्चार्ज ऑफ द सायबर पोलीस स्टेशन सिनियर PI आहे, तर त्या संगणक त्याच्याही नियंत्रणात आहे, त्यामुळं सिनियर PI सुद्धा 65B सर्टिफिकेट अशा वेळेला देतो. आता हेच व्हाईस वर्सा तुम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत बघा. सीसीटीव्ही मध्ये ज्या समजा 302 झालेला आहे, तिथे एखाद्याच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही आहे, तर यामध्ये माहिती तुम्हाला 65B सर्टिफिकेट कोण देऊ शकेल? यामध्ये 65 सर्टिफिकेट ज्या दुकानाचा मालक आहे त्याच्या नियंत्रणात हा संगणक आहे, म्हणजे DVR आहे, तो देऊ शकेल. किंवा त्याचं अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट एखाद्या सीसीटीव्ही जो हाताळतो त्याला दिलेला आहे मालकानं. म्हणजे आणि तो रेग्युलरली येतो, 15 दिवसातून महिन्यातून येतो, तो टाइम सेट करतो, व्यवस्थित सगळे कॅमेरे चालू आहेत का बघतो, कुठे कॅमेऱ्यावर धूळ आली का बघतो, ते झाडतो आणि तो जातो, व्यवस्थित रेग्युलरली चालू आहे का बघतो. म्हणजे यामध्ये सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला एकतर दुकानाचा मालक त्यामध्ये 65B सर्टिफिकेट देऊ शकेल किंवा तो संगणकाचा जो मेंटेनन्स करतो देऊ शकतो. आता बऱ्याच वेळेला आपण महाराष्ट्रात आपण पाहतो की एखादा आपण सायबर एक्सपर्ट सीसीटीव्ही एक्सपर्ट घेऊन जातो, त्याला सांगतो की हा DVR आहे, इथं 1 तासाची क्लिप मला पाहिजे आहे, त्याच्याकडून तो ती क्लिप काढून घेतो. तर ही आणि 65B सुद्धा त्या सीसीटीव्ही एक्सपर्ट करून घेतो. तर जर हा कायदा पाहिला तर मला असं वाटतंय की यामध्ये फक्त ह्या 2च व्यक्ती देऊ शकतात. तुम्ही बाहेरून तात्पुरता सीसीटीव्हीचे फुटेज काढण्यासाठी पेनड्राईव्ह मध्ये किंवा CD मध्ये जर एखादा व्यक्ती घेऊन गेला असेल तर त्याचं 65B चालणार नाही. हा पहिला मुद्दा. 65B2 ज्या कंडिशन्स आहेत ते मी सांगितलं. त्यानंतर दुसरी कंडिशन 65B2 मध्ये काय सांगितलेली आहे? ड्युरिंग दी सेड पिरियड information of the kind contained in the electronic record was regularly fed into the computer in the ordinary course of said activities. म्हणजे त्याच मुदतीमध्ये नेहमीच्या उद्योगाकरता दैनंदिन व्यवहारामध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखात गोळा केलेली माहिती नियमितपणे त्या संगणकामध्ये पुरवली जात होती. इन द ऑर्डिनरी कोर्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे सीसीटीव्ही रेग्युलरली सेकंड वाईज जसं घडती घटना तसं तो कॅच करतंय. CDR जसे कॉल्स होत आहेत तसं सर्व्हरमध्ये जनरेट होत आहेत. तर या वाक्याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर तिसरा जो कंडिशन आहे, थ्रू आउट दी सेड पिरियड द कॉम्प्युटर वॉज ऑपरेटिंग प्रॉपरली. त्या पूर्ण वेळेमध्ये संगणक हा व्यवस्थित कार्यान्वित होता. त्या मुदतीमध्ये सदरच्या संगणक व्यवस्थित चालू होता. आणि 65B2 ची चौथी अट आहे, दी इन्फॉर्मेशन contained in the electronic record reproduce or is derived from such information fed into the computer in the ordinary course of said activity. म्हणजे यामध्ये हा पुरावाग्राह्यता आहे, याच्यामध्ये काही छेडछाडी केलेली नाही. तर चौथ्या ह्याच्यात नाही आहे की जसं कॉम्प्युटरमध्ये फीड केलेलं आहे तसंच ते आपण पुढं प्रोड्यूस केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक अभिलेखात जमा केलेली माहिती ही त्या संगणकामध्ये पुरवलेली आहे आणि ती माहिती नेहमीच्या व्यवहारात आणि प्रकरण चालू असताना
पुरवलेली आहे. तर परत तेच आहे इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ दी टाइम. तर ह्या 4 कंडिशन आहेत की त्या 65B4च्या सर्टिफिकेटमध्ये आल्या पाहिजेत. आणि मग B65B4चं सर्टिफिकेट कसं असावं हे आता आपण पाहूया की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B सर्टिफिकेटमध्ये काय गोष्टी अंतर्भूत असल्या पाहिजेत. In any proceeding where it is desired to give statement in evidence by virtue of this section, a certificate doing any of the following things, that is to say, पहिला मुद्दा असा आहे, आयडेंटिफाईंग द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कंटेनिंग द स्टेटमेंट अँड डिस्क्राइबिंग द मॅनर इन विच इट वॉज प्रोड्यूस. मराठीत पाहूया. या 65B4 या कलमाच्या आधारे जेव्हा कोणत्याही कार्यवाहीत पुराव्यात एखादे निवेदन करायचे असेल तेव्हा पुढील गोष्टीचा संदर्भ घेऊन दाखला देणे आवश्यक आहे. म्हणजे या 65B मध्ये पुढे ज्या 3 गोष्टी दिलेल्या आहेत त्याचे संदर्भ येणं आवश्यक आहे आणि त्यावर जो अधिकारी अशा उपकरणा संदर्भात अगर व्यवस्थापन संदर्भात माहितगार जबाबदार अधिकाऱ्याची सही असल्याचे मानण्यात येत असेल मग असा दाखला या पोट कलमाच्या प्रयोजनार्थ पुरावा होतो आणि त्या अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे विश्वासाप्रमाणे शेरा लिहिणे पुरेसा आहे आणि सदरचा दाखला पुढील 3 गोष्टी संदर्भात असतो. तर या 3 गोष्टी या 65B4 मध्ये कुठल्या आहेत त्या पाहूया. आयडेंटिफाईंग द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कंटेनिंग द स्टेटमेंट अँड डिस्क्राइबिंग द मॅनर इन विच इट वॉज प्रोड्यूस. म्हणजे इलेक्ट्रॉनिक अभिलेख ओळखला असून त्यामध्ये निवेदन पडताळून पाहिले आणि तो कशा प्रकारे तयार केलेला आहे याची पद्धत सांगितलेली आहे. म्हणजे उदाहरणादाखल घेऊया. जर तुम्हाला सीडीआरचा 65B सर्टिफिकेट द्यायचा आहे तर त्यामध्ये काय असला पाहिजे की यामध्ये मोबाईल नंबर याचा या दिनांकापासून या दिनांकापर्यंतचा सीडीआर आहे असं त्यामध्ये आलेलं पाहिजे. किंवा जर तुम्हाला सीसीटीव्हीचं फुटेज द्यायचं असेल तर तुम्हाला घटनास्थळाचं या तारखेचं या वेळेपासून या वेळेपर्यंतचं सीसीटीव्ही फुटेज यामध्ये आहे असं यामध्ये आलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे गिव्हिंग सच पर्टिक्युलर ऑफ एनी डिव्हाइस इन्व्हॉल्व्ड इन द प्रोडक्शन ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲज मे बी अप्रोप्रिएट फॉर द पर्पज ऑफ शोईंग that the electronic record was produced by computer. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक अभिलेख संगणकामार्फत तयार केलेला असून त्या कामी जी पद्धत वापरली गेली त्याचा तपशील दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जनरेट करण्यासाठी कुठलं डिव्हाइस वापरलेलं आहे. म्हणजे सीसीटीव्ही असेल तर तो कुठल्या कंपनीचा आहे. त्यानंतर सीसीटीव्ही मधून तुम्ही जर पेनड्राईव्ह मध्ये घेतला असेल तर तो कुठल्या कॉम्प्युटर मार्गे कुठल्या कॉम्प्युटर मार्फत तो घेतलेला आहे. म्हणजे कॉम्प्युटर कुठल्या कंपनीचा आहे त्याचा सिरियल नंबर काय आहे. त्यानंतर पेनड्राईव्ह घेतला असेल किंवा कॉम्पॅक्ट डिस्क घेतली असेल तर त्याची कॅपॅसिटी काय आहे. त्यानंतर ते कुठल्या कंपनीची आहे याचा सगळा संदर्भ तुम्हाला या 65B4 मध्ये आला पाहिजे असं या मध्ये नमूद आहे. Dealing with any of the matter to which the condition mentioned in subsection 2 relate and purporting to be signed by a person occupying a responsible official position in relation to the operation of the relevant device or the management of the relevant activities shall be evidence of any matter stated in the certificate. जे यामध्ये ते डिव्हाइस कुणाच्या नियंत्रणाखाली होतं आणि त्या ज्यांनी काढलेला आहे त्या नियंत्रित अधिकाऱ्याची त्या सर्टिफिकेटवर सही पाहिजे. म्हणजे जो सर्टिफिकेट देणार आहे मग अशी उदाहरणं दाखल सांगितलं सायबर पोलीस स्टेशन मध्ये जर कॉम्प्युटरवर एखाद्या कॉन्स्टेबलनी
इकडे येऊ का? सॉरी, इंटरप्ट झालं. तर या पद्धतीनं 65 आवाज येतोय. आता कनेक्शन कट झालेलं होतं. एनीबडी आवाज येतोय? आवाज येत नाही म्हणजे हे चालू आहे पण आवाज येतोय? येस बोला कोणीतरी. ओके, थँक्यू. कनेक्शन कट झालं होतं. तर यामध्ये 65B सर्टिफिकेट देताना या 3 गोष्टी अंतर्गत पाहिजेत, परंतु त्यामध्ये 65B2 मध्ये ज्या काही कंडिशन्स सांगितलेल्या आहेत त्या कंडिशन्स आवश्यक आहेत. आता आपण सर्व प्रकारचे वेगवेगळे 65B कसे तयार करता येतील ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण मला वाटतंय की बऱ्यापैकी मी व्यवस्थित विस्तृत स्वरूपात 65B4 सर्टिफिकेट काय आहे आणि त्यामध्ये 65B2 च्या काय कंडिशन्स आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स 3 गोष्टी आहेत. तुम्ही जे काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टामध्ये प्रोड्यूस कराल तर कोर्टाने ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ग्राह्य धरला पाहिजे. यासाठी 3 गोष्टी कटाक्षाने त्या एव्हिडन्स मध्ये असल्या पाहिजेत. जो तुम्ही एव्हिडन्स कोर्टामध्ये सादर करताय तर त्यामध्ये एक तर ते डॉक्युमेंट इन क्वेश्चन इज अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. 2(1)(t) ऑफ IT ऍक्ट 2000 इथं करेक्शन घ्या, F झालेलं आहे. 2(1)(t) प्रमाणे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंटची रेकॉर्डची व्याख्या सांगितलेली आहे. तर तुम्ही जो डिजिटल एव्हिडन्स प्रोड्यूस करताय, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स प्रोड्यूस करताय तो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असलं पाहिजे आणि त्याचं म्हणजेच तो डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरला जाईल ऍज पर इंडियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 कलम 2(1)(t) नुसार. त्यानंतर प्रोड्यूस बाय कॉम्प्युटर. तुम्ही जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो देणार आहे, प्रोड्यूस करणार आहे कोर्टामध्ये, तो कॉम्प्युटरनी प्रोड्यूस केला असला पाहिजे ऍज पर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 सेक्शन 211. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही हा जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहात तो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B2 च्या कंडिशन आणि B4चं सर्टिफिकेट असलं पाहिजे. आता या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B4 बाबत काय केस लॉज आहेत ते महत्वाचे केस लॉज मी 1 by 1 इथं आपल्याला सांगणार आहे. वेदर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कॅन बी एक्झिबिटेड ओनली बाय द पर्सन हू हॅज इश्यूड सर्टिफिकेट. म्हणजे ज्यांनी 65B सर्टिफिकेट दिलेला आहे ती व्यक्ती आल्याशिवाय हा एक्झिबिट पडणार नाही का? यामध्ये राम जयम वर्सेस इन्स्पेक्टर ऑफ पोलीस 2016 ची केस आहे मद्रास हायकोर्टची. इट इज नॉट मॅन्डेटरी टू कॉल द पर्सन इश्यूइंग दिस सर्टिफिकेट अनलेस ऑब्जेक्टेड अँड इंटिग्रिटी इज डाउटफुल. म्हणजे बऱ्याच वेळेला फॉरेन्सिक एक्सपर्ट्सला बोलवत नाहीत कारण का त्यांनी जे दिलेलं सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट कोर्ट ग्राह्य धरतं. त्यानंतर वेदर 65B सर्टिफिकेट इज नेसेसरी ऍट दी टाइम ऑफ बेल. म्हणजे एखादा आरोपी अँटिसिपेटरी बेलला गेलेला आहे किंवा अटक केलेला आहे तुम्ही आणि त्यांनी बेलसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे तर मग या ठिकाणी इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B सर्टिफिकेट तुमच्या कागदपत्रामध्ये आवश्यक आहे का? जोही काय तुम्ही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट दिलेला असेल तर त्या बाबतीत प्रवता कुमार त्रिपाठी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014 ची केस आहे. यामध्ये कोर्ट सांगतंय ऍट द टाइम ऑफ कन्सिडरेशन ऑफ बेल ऍप्लिकेशन इट इज नॉट ऍट ऑल नेसेसरी टू आस्क प्रॉसिक्युशन रिगार्डिंग 65B ऑफ सर्टिफिकेट. त्यानंतर पुढचा केस लॉ आहे ऍट व्हॉट स्टेज ऑफ ट्रायल सर्टिफिकेट अंडर 65B कॅन बी फाईल्ड. आता यामध्ये वेगवेगळे केस लॉज आहेत
आता इथं पारस जैन वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 2015 ची केस आहे. त्यामध्ये सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट कॅन बी फाइल्ड ऍट एनी स्टेज ऑफ द ट्रायल. कुठल्याही ट्रायलच्या स्टेजला फाईल करू शकता असं 2015चा केस लॉ आहे. कुंदन सिंग वर्सेस स्टेट 2015 सुप्रीम कोर्टाची केस लॉ आहे. द सेड सर्टिफिकेट कॅन बी प्रोड्यूस when the electronic record is to be admitted and taken on record. म्हणजेच ज्या वेळेला एक्झिबिट पडणार आहे त्या रेकॉर्डला तर त्यावेळेला सुद्धा हे 65B सर्टिफिकेट दिलं जाऊ शकतं. वेन सर्टिफिकेट इज नीडेड, सर्टिफिकेटची कधी आवश्यकता आहे. राजकुमार वर्सेस स्टेट 2016 ची दिल्ली हायकोर्टची केस आहे. हेल्ड दॅट since the mobile phone of witness containing the photograph itself was produced in the court and exhibit there was no need of certificate under section 65B of Indian Evidence Act. म्हणजे इथं तुम्ही लक्ष द्या, जे ओरिजिनल आहे प्रायमरी एव्हिडन्स आहे म्हणजे तुमचा एव्हिडन्स मोबाईल मध्ये आहे फिर्यादीचा, तो मोबाईलच तुम्ही विटनेस बॉक्स मध्ये फिर्यादीकडून एक्झिबिट करून घेतला किंवा DVR आहे जिथं घटनास्थळ आहे त्याच्यात CCTV आहे, तो DVRच तुम्ही जप्त केलेला आहे आणि तो DVRच त्या CCTVच्या मालकाकडून त्याला विटनेस बॉक्स मध्ये उभा करून तो DVR प्रूव्ह करून घेतला तर अशा वेळेला 65B सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. प्रायमरी एव्हिडन्सला, सेकंडरी एव्हिडन्सला 100% 65B सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. वेन फ्रेश सर्टिफिकेट कॅन बी प्रोड्यूस, नवीन सर्टिफिकेट कधी आपण देऊ शकतो म्हणजे पहिलं तुम्ही दिलेलं आहे आणि ते कोर्टानं ग्राह्य धरलेलं नाही तर तुम्ही दुसरं सर्टिफिकेट देऊ शकता. टॉपी पेरेरिया वर्सेस ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ आदर 2016 ची सुप्रीम कोर्टाची केस आहे आणि यामध्ये असं सांगितलेलं आहे, इफ द सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B which was produced is rejected as not compliance with the section then fresh certificate may be produced. महत्वाचा केसला इथं पहा, जर तुम्हाला सर्टिफिकेट तुम्ही दिलंय आणि मी जे आता मगाशी सांगितलं की ज्या 4 65B4 मध्ये 3 गोष्टी त्या सर्टिफिकेटमध्ये असणं अंतर्भूत असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये 65B2च्या त्या 4 कंडिशन सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीचा सुद्धा उहापोह केलेला असला पाहिजे आणि यातली जर कुठली कंडिशन तुम्ही त्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलेली नसली आणि जर कोर्टाला वाटलं की हे सर्टिफिकेट रिजेक्ट करावं तर कोर्ट ते रिजेक्ट करू शकतं आणि मग अशा वेळेला तुम्ही परत सगळ्या गोष्टी अंतर्भूत असलेलं 65B सर्टिफिकेट देऊ शका. पुढची केस लॉ आहे अनवर PV वर्सेस बशीर 2014 ची सुप्रीम कोर्टची केस आहे. इट वॉज हेल्ड दॅट द कॉम्प्युटर आउटपुट इज नॉट ऍडमिजेबल विदाउट कॉम्प्लायन्स ऑफ 65B. म्हणजे बशीर यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचा कुठलाही कॉम्प्युटरचा जो आउटपुट आहे तो 65B च्या सर्टिफिकेट असल्याशिवाय ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर पुढचा केसला आहे कॉम्प्युटर जनरेटेड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इन एव्हिडन्स आर ऍडमिजेबल ऍट ए ट्रायल इफ प्रूव्ड इन दी मॅनर स्पेसिफाईड बाय 65B ऑफ द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. 2015चा टोमॅसो ब्रुनोचा केस लॉ आहे. त्यानंतर वेअर प्रायमरी एव्हिडन्स इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म हॅज बीन प्रोड्यूस नो सर्टिफिकेट अंडर 65B वुड बी नेसेसरी. मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे परत हा 2017चा केस लॉ सुप्रीम कोर्टचा आलेला आहे विक्रम सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब मध्ये. त्यामध्ये सांगितलेलं आहे की जर प्रायमरी एव्हिडन्स असेल तर 65B ची आवश्यकता नाही. त्यानंतर एक 2018ला यानंतर एक केस लॉ आला शफी मोहम्मद वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश 2018 सुप्रीम कोर्ट डबल बेंचनी यामध्ये सांगितलं रिक्वायरमेंट ऑफ सर्टिफिकेट अंडर 65B4 इज नॉट ऑलवेज मॅन्डेटरी. आणि यामध्ये बरंच कॉन्ट्राडिक्शन्स झाल्या आयओज ऍडव्होकेट्स मध्ये की इथं जर कोर्टानं सांगितलं आहे की 65B मॅन्डेटरी नाही आणि मग 2020 मध्ये हा शफी मोहम्मदचा जो केस लॉ आहे तो ओव्हररूल्ड केला गेला
पुढच्या 2020च्या 3 जजेस बेंचनी तो ओव्हर रूल केलेला आहे. त्यामुळे तो आता अस्तित्वात नाही. त्यानंतर एक केस लॉ आहे, यामध्ये 2019ला 18 नंतर परत 2019ला स्टेट ऑफ कर्नाटक वर्सेस MR हिरेमठ सुप्रीम कोर्ट, यामध्ये काय सांगितलं, आतापर्यंत आपण पाहिलं की कुठल्याही ट्रायल स्टेज पर्यंत तुम्ही 65B देत होता, परंतु 2019च्या सुप्रीम कोर्टच्या या स्टेट ऑफ कर्नाटक वर्सेस हिरेमठ याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, कोर्ट असं म्हणतंय, द कोर्ट एम्फसाइज दॅट नॉन प्रोडक्शन ऑफ ए सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B ऑन एन अर्लियर ओकेजन इज ए क्युरेबल डिफेक्ट. It further held that the High Court erred in coming to the conclusion that failure to produce a certificate under Section 65B(4) of the Evidence Act at the stage when the charge sheet was filed was fatal to the prosecution. तुम्ही जर चार्जशीटच्या वेळेपर्यंत जर सर्टिफिकेट 65B चं दिलं नाही तर याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो, कन्व्हिक्शन वर होऊ शकतो, असं 2019चं जजमेंट आलं. द नीड फॉर प्रोडक्शन ऑफ सच सर्टिफिकेट वुड अराइज वेन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड इज सॉट टू बी प्रोड्यूस इन एव्हिडन्स ऍट द प्रोडक्शन ऑफ द सर्टिफिकेट वुड सर्टिफाय. तर असा 19चा केस लॉ आला, तो सुद्धा परत त्यानंतर करेक्शन करणं गरजेचं वाटलं. परत 20चा केस लॉ पुढे आहे, तो मी सांगतोय. परत एकदा रिव्हिजन करू. स्टेजेस ऑफ 65B सर्टिफिकेट आपण कधी देऊ शकतो, वेगवेगळे केस लॉ आले. 2014चा सुप्रीम कोर्टचा केस लॉ आला, अनवर PV वर्सेस बशीर. यामध्ये सर्टिफिकेट मस्ट अकोम्पनाय द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्युसिंग एव्हिडन्स. त्यानंतर कुंदन सिंग यांचा 2015चा सुप्रीम कोर्टचा केस लॉ आला, त्यामध्ये हेल्ड सर्टिफिकेट अंडर 65B कॅन बी फाइल्ड ॲट एनी स्टेज आलं. आणि मग त्यानंतर आता मी वाचलेला कर्नाटक आणि याचा जो केस लॉ आला की तुम्ही चार्जशीटच्याच वेळेला दिलेला पाहिजे, परंतु त्यानंतर 2020 मध्ये सुप्रीम कोर्ट यांचा अर्जुन पंडितराव खोतकर वर्सेस कैलास कुशनराव गोरंट्याल या केसमध्ये, ही जी 14 जुलै 2020ला या केसचा निकाल लागला ऑनलाईन. आणि यामध्ये कोर्टानं असं सांगितलंय, हेल्ड इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हॅज टू बी फर्निश्ड बिफोर द ट्रायल बिगिन्स बट इन अप्रोप्रिएट केसेस इट कॅन बी फाइल्ड लेटर ऑन. म्हणजे यामध्ये जे ट्रायल कोर्ट आहे त्या कोर्टाला समरी पॉवर दिली. जर तुमचं एक तर सर्टिफिकेट तुम्ही चार्जशीटच्या वेळेला द्यायला पाहिजे, किंवा कोर्टाला जर योग्य वाटेल तर ते ट्रायलच्या वेळेपर्यंत सुद्धा ते सर्टिफिकेट लेटर ऑन म्हणजे ट्रायल पर्यंत सुद्धा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B सर्टिफिकेट देऊ शकतो. आणि म्हणजे आता आपण या 2020 प्रमाणेच चाललं पाहिजे की या लेटेस्ट केस लॉ हाच आहे. आता पुढचा अजून केस लॉ आहे, हु कॅनॉट गिव्ह सर्टिफिकेट अंडर 65B. कोण देऊ शकत नाही, पर्सन नॉट इन पोझेशन ऑफ डिव्हाइस. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जो सर्टिफिकेट कोण देऊ शकतं, तर ज्याच्या नियंत्रणाखाली कॉम्प्युटर आहे तोच देऊ शकतं. तर या केस लॉ मध्ये तेच सांगितलेलं आहे. शफी मोहम्मद वर्सेस स्टेट ऑफ MP 2018चा केस लॉ आहे. पर्सन नॉट इन पोझेशन ऑफ डिव्हाइस, ते डिव्हाइस ते कॉम्प्युटर ज्याच्या पोझेशन मध्ये नाही तो सर्टिफिकेट देऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा केस लॉ आहे, वेन सर्टिफिकेट कॅनॉट बी गिव्हन. सर्टिफिकेट कधी दिलं जाऊ शकत नाही. तर मगाशी बघितलेलं आहे आपण 20च्या 20 मध्ये की ट्रायल पर्यंत पण दिलं जाऊ शकतं, परंतु कधी नाही दिलं जाऊ शकत. तर याच केस लॉ मध्ये 20च्या 20 मध्ये सांगितलेलं आहे, अर्जुन पंडितराव वर्सेस कैलास कुशन कोंटियाल मध्ये, अपॉन द डिस्ट्रक्शन ऑफ ओरिजिनल. म्हणजे जर ओरिजिनल नाश झालेला असेल तर त्यावेळेला सर्टिफिकेट देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एखादी CCTV फुटेज आहे आणि त्यावेळेला CCTV फुटेज घेतलेला आहे पुरावा म्हणून, तुम्ही तो चार्जशीट मध्ये त्याची क्लिप, व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्टिफिकेट द्यायचं तुम्ही राहून गेला. आता 20च्या 20च्या केस लॉ मध्ये काय आहे की तुम्ही ट्रायल पर्यंत देऊ शकता, परंतु जर ओरिजिनल नाश झालेला असेल आणि जे जनरली CCTV मध्ये होतं, कारण का CCTV मध्ये ओव्हर राईट केलं जातं, जर ओरिजिनल नाश झाले असेल तर ऍट द टाइम ऑफ ट्रायल
हे सर्टिफिकेट देता येणार नाही असं या केस लॉ मध्ये सांगितलेलं आहे. बेस्ट ऑप्शन टू टेक 65B ऍट अर्लिएस्ट ऑपॉर्च्युनिटी. आयोनी काय सांगितलेलं आहे या केस लॉ मध्येच आयोनं सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर 65B घ्याल, म्हणजे ज्या वेळेला तो एव्हिडन्स तुम्ही ऍज ए आयओ जप्त करून घ्याल, ज्याच्याकडून तो जप्त करून घेतलाय त्याच वेळेलाच 65B सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. आता जो प्रचलित जो केस लॉ आहे 2020चा तो आपण डिटेलमध्ये पाहू, कारण का यापूर्वीचे जे काही केस लॉ झाले असतील तर लेटेस्ट केस लॉ हा आहे 2020चा अर्जुन पंडितराव खोतकर वर्सेस कैलास कुशनराव गोंटियाल. आणि त्या केस लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे आणि जोपर्यंत हा जो केस लॉ केलेला आहे तो 3 हायकोर्ट सुप्रीम कोर्ट बेंचनी केलेला आहे. अनलेस अँड अनटिल जोपर्यंत पुढचा आणि कुठला केस लॉ होत नाही तोपर्यंत ऍज ए आयओ तुम्ही या केस लॉ प्रमाणे सर्टिफिकेट दिलं पाहिजे. हा केस लॉ काय सांगतोय? जजमेंट ऑफ शफी मोहम्मद इज ओव्हररूल्ड. शफी मोहम्मदच्या केस लॉ मध्ये 2017 मध्ये आपण पाहिलं. शफी मोहम्मदच्या केस लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे? 65B सर्टिफिकेट कॅन बी गिवन ऍट एनी टाइम. नो, एक मिनिट. शफी मोहम्मद चा केस लॉ काय सांगतोय? रिक्वायरमेंट ऑफ सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B(4) इज नॉट ऑलवेज मॅन्डेटरी. आणि मग हा केस लॉ ओव्हररूल्ड केलेला आहे, काढून टाकलेला आहे. म्हणजेच कोर्ट काय म्हणतंय की 65B सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. त्यानंतर ओरिजिनल एव्हिडन्स इज ऍडमिजेबल अंडर 62. म्हणजे जर प्रायमरी एव्हिडन्स असेल, तुम्ही फिर्यादीचा मोबाईलच कोर्टामध्ये घेऊन गेला, तुम्ही DVRच CCTVचा घेऊन गेला, हा जो प्रायमरी एव्हिडन्स आहे तर हा प्रायमरी एव्हिडन्स इज ऍडमिजेबल अंडर सेक्शन 62 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट. आणि या ठिकाणी एव्हिडन्स ऍक्ट 65B(4) सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B इज मॅन्डेटरी फॉर सेकंडरी एव्हिडन्स. केस लॉ सांगतो की ज्या वेळेला तुम्ही जो एव्हिडन्स कोर्टामध्ये प्रोड्यूस करणार आहे तो ज्या वेळेला सेकंडरी एव्हिडन्स म्हणून तुम्ही कोर्टामध्ये प्रोड्यूस कराल त्यावेळेला 65B सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. आणि त्याच्यावर 65B(2) म्हणजे ज्या कंडिशन्स टाकलेल्या आहेत 65B(2) त्या कंडिशन्स असल्या पाहिजेत, कंप्लाइड केल्या असल्या पाहिजेत. त्यानंतर सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B कॅनॉट बी सबस्टिट्युटेड बाय द स्टेटमेंट ऑफ विटनेस. म्हणजे तुम्ही विटनेस बॉक्समध्ये विटनेसला तुम्ही घेतला, त्याचं स्टेटमेंट कोर्टाने रेकॉर्ड केलं, परंतु त्यामध्ये जर 65B सर्टिफिकेट जर दिलेलं नसेल तर ते ग्राह्य धरला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणजेच एखादं तुम्ही फेसबुकचं आलेलं उत्तर आहे ते फेसबुकचं उत्तर ज्या कर्मचाऱ्यांनी किंवा ज्या PIनी कॉम्प्युटरवरून काढलं आणि आयओला रिपोर्टानं दिलं आणि त्या ज्या PIला बॉक्समध्ये बोलवलं कोर्टाने त्याचं स्टेटमेंट घेतलं, PIने सांगितलं की मी हे जे फेसबुकचं सर्टिफिकेट आलेलं आहे ती मी माझ्या कॉम्प्युटरवर काढलेलं आहे आणि ती प्रत मी या आयओला दिलेली आहे, ती बरोबर आहे. तर या केस लॉ मध्ये सांगितलेलं आहे की जे तुम्ही एव्हिडन्स फेसबुकचा दिलेला आहे, जरी तुम्ही तो विटनेस म्हणून जे देणार आहे तो विटनेस बॉक्समध्ये विटनेस म्हणून घेतला तरी पण त्या डॉक्युमेंटला 65Bचं सर्टिफिकेट इन रायटिंग मध्ये असल्याशिवाय तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर इन क्रिमिनल ट्रायल सर्टिफिकेट अंडर 65B बिफोर द स्टार्ट ऑफ द ट्रायल. यामध्ये 65B सर्टिफिकेट चार्जशीटच्या वेळेला किंवा ट्रायल स्टार्टच्या अगोदर दिलं पाहिजे असं कोर्ट म्हणतंय. इन अप्रोप्रिएट केसेस द सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B कॅन बी प्रोड्यूस ऍट लेटर स्टेज. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कोर्टाला समरी पॉवर्स दिलेले आहेत ट्रायल कोर्टाला की जर ते 65B सर्टिफिकेट ट्रायल सुरू व्हायच्या अगोदर दिलं नसेल आणि ते एव्हिडन्स बॉक्समध्ये ज्या वेळेला एव्हिडन्स घेतला गेला लेटर स्टेजला ते सर्टिफिकेट दिलं असेल तर त्यावेळेला त्या अप्रोप्रिएट कंडिशन मध्ये ते सर्टिफिकेट दिलंय का नाही हे समरी पॉवर्स त्या संबंधित ट्रायल कोर्टला दिलेले आहेत. आणि मग ते ग्राह्य धरायचं का नाही नंतर दिलेलं ते त्या संबंधित कोर्टावर सोडलेलं आहे.
judge can direct to produce fresh 65B in place of defective certificate. मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B(4) आणि त्यामध्ये कंडिशन असलेल्या 2 मध्ये कंडिशन असलेल्या फुलफिल झाल्या नसतील तर हे जे दिलेलं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट कोर्ट अग्राह्य धरू शकतं किंवा ग्राह्य धरू शकत नाही. मग अशा वेळेला जज कॅन डायरेक्ट टू प्रोड्यूस अनदर फ्रेश सर्टिफिकेट. आयोला किंवा ज्यांनी ते सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याला जज सांगू शकतात. कोर्ट अंडर सेक्शन 91 और 311 CRPC और 165 एविडेंस एक्ट कैन direct the party possessing the original evidence to produce the certificate under section 65B. जे ट्रायल कोर्ट आहे ते CRPC 91 किंवा 311 प्रमाणे आणि एव्हिडन्स ऍक्ट 165 प्रमाणे ज्याच्याकडे कोर्टामध्ये एव्हिडन्स प्रोड्यूस केलेला आहे त्याची ओरिजिनल कॉपी आहे किंवा ओरिजिनल एव्हिडन्स आहे त्या संबंधित माणसाला समन्स काढून याबाबत 65B चं सर्टिफिकेट द्यायला कोर्ट सांगू शकतं. In case of CDR, the opposite party cannot challenge the veracity of this evidence if the same is destroyed. So, direction is issued to the companies to preserve the evidence for production during trial. आता याच केस लॉ मध्ये सांगितलेलं आहे जर CDR ची ऑथेंटिसिटी जर आरोपीच्या वकिलांना बघायची असेल आणि ते जर ओरिजिनल CDR तुम्हाला ऍज ए IO दिल्यानंतर जर त्या संबंधित मोबाईल कंपनीने नाश केले असतील कारण का ते जुने CDR असतील तर ते CDR तपासता येणार नाहीत. परंतु अशा वेळेला यामध्ये डायरेक्शन्स कोर्टाने दिलेले आहेत की जे आपण CDR मागवतो ते CDR ट्रायल होईपर्यंत जतन केले पाहिजेत, ते नाश केले नाही पाहिजेत. अशा डायरेक्शन संबंधित मोबाईल कंपनीला कोर्टाने दिलेले आहेत. तर असे बरेच मुद्दे शॉर्ट मध्ये मी आपल्याला सांगितलेले आहेत आणि ऍज ए IO तुम्ही ह्या 20/20 केस लॉ प्रमाणे जोपर्यंत काही नवीन केस लॉ येत नाही तोपर्यंत या 20/20 अर्जुन खोतकर वर्सेस कैलास गोंट्याल यांच्या केस लॉ प्रमाणे तुमचं पुरावा तुम्ही जमा केला पाहिजे आणि 65B बाबतचं यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. हु कॅन इश्यू सर्टिफिकेट? आपण सांगितलेलं आहे की सर्टिफिकेट 65B कोण देऊ शकतं. प्रोसिजरल रिक्वायरमेंट अंडर सेक्शन 65B(4) इज टू बी अप्लाइड ओनली व्हेन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज प्रोड्यूस्ड बाय अ पर्सन हु इज इन कंट्रोल ऑफ द सेड डिव्हाइस अँड देअरफॉर इन अ पोझिशन टू प्रोड्यूस सर्टिफिकेट. म्हणजे ज्याच्या डिव्हाइस वरून ते एव्हिडन्स आपण घेतलेला आहे तो ज्याच्या नियंत्रणात डिव्हाइस आहे तो आणि ओनली तोच सर्टिफिकेट 65B चं देऊ शकतो. आता हे जवळजवळ 7 ते 8 फॉर्मॅट्स मी दिलेले आहेत तुम्हाला. मला वाटतं PCR कडून मॅडम मेलवर प्रोव्हाइड करतील. हे फॉर्मॅट्स मध्ये 1 बाय 1 मी वाचतोय. हा फॉर्मॅट आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B सर्टिफिकेट ऑफ मोबाईल कंपनीज. आता मोबाईल कंपनीचा CDR असेल किंवा IP CDR असेल, IPचा लॉग्स असेल, CDR असेल तर त्यासाठी 65B सर्टिफिकेट चं फॉर्मॅट कसं असेल त्याच्यापूर्वी मी सांगतो की 65B सर्टिफिकेट मागवताना तुम्ही CDR मागवतात तर त्यावेळेला CRPC 92 प्रमाणे एक तुमच्या युनिट कमांडर म्हणजे ग्रामीण भागामध्ये SP साहेब आणि सिटीमध्ये DCP अँड अबाव ऑफिसर यांचं एक हार्ड कॉपी तुम्ही संबंधित मोबाईल कंपनीला पाठवली पाहिजे. ज्या ऍज ए IO ज्या वेळेला तुम्ही CDR मागवता किंवा IP CDR मागवता त्यावेळेला तुम्ही तुमच्या सायबर पोलीस स्टेशनच्या मेलवर मागवता किंवा LCBच्या मेलवर तुम्ही CDR मागवता. परंतु ते आलेले CDR तुम्ही तसेच्या तसे कॉपी करून कोर्टामध्ये प्रोड्यूस करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला परत हार्ड कॉपीमध्ये CRPC 92 प्रमाणे तुमच्या युनिट कमांडरच्या सहीचं पत्र संबंधित मोबाईल कंपनीला तुम्ही दिलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला CDR फ्रॉम डेट कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत पाहिजे, SDR सबस्क्रायबर डिटेल रिपोर्ट म्हणजे त्यानंतर KYC नो युअर कस्टमर्स जे
मोबाईल, ज्या मोबाईलचा तुम्ही CDR मागवताय ते मोबाईल कुणाच्या नावावर आहे, त्यांनी काय काय डॉक्युमेंट दिलेले आहेत, आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B सर्टिफिकेट, अशा ह्या 4 गोष्टी तुम्ही लेखी स्वरूपात परत एकदा, जरी तपासाच्या वेळेला जरी CDR आला असेल तरी परत एकदा हार्ड कॉपी तुम्ही संबंधित मोबाईल कंपनीला मागितली पाहिजे, आणि मग मोबाईल कंपनी परत त्या संबंधित CDRच्या कॉपीज काढतं. त्या प्रत्येक कॉपीवर मोबाईल कंपनीचा शिक्का असतो. तुम्हाला जो मेल आलेला असतो तो मेलवर तो शिक्का देत नाहीत, आणि ज्या ओरिजिनल तुम्हाला परत येतात हार्ड कॉपीज, त्या हार्ड कॉपीवर शिक्का असतो. तुम्ही जो SDR मागितलेला असतो त्याच्यावर शिक्का असतो, आणि ओरिजिनल तुम्हाला 65B सर्टिफिकेट त्या संबंधित मोबाईल कंपनीच्या नोडल ऑफिसरच्या सहीचं येतं, तारखेचं येतं, आणि तेच कोर्टामध्ये ग्राह्य आहे. हा जो तुम्हाला मेलवर आलेला जो CDR आहे तो कोर्टामध्ये प्रोड्यूस केला तर त्याला कायदेशीर किंमत 0 आहे. आता हे सर्टिफिकेट कसं असतं ते मी वाचून दाखवतो. सर्टिफिकेट अंडर 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इश्यूड इन रिलेशन टू द CDR ऑफ मोबाईल नंबर, कुठल्या नंबरचा आहे, फ्रॉम द पिरियड, कुठल्या पिरियडचा आहे, फॉरवर्डेड टू ACP क्राईम ब्रांच पुणे सिटी, लेटर नंबर, कुठल्या रेफरन्सनं तुम्हाला ते मागवलेलं आहे तो रेफरन्स नंबर सुद्धा त्यामध्ये आहे. त्यामध्ये प्रत्येक सर्टिफिकेटमध्ये जे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B4 आणि B2 मध्ये जे कंडिशन सांगितलेले आहेत त्या सगळ्या फुलफिल केलेल्या आहेत. The computer output contain the above information was produced by the computer of Idea Cellular Limited during the above period, which the computer was used regularly to store or process information for the purpose of activities regularly carried on over the use of the computer. During that said period, formation of the kind contained in the electronic record was regularly fed into the computer in the ordinary course of the said activities. Throughout the material part of the said period, the computer was operating properly. The information contained in the electronic record reproduces such information fed into the computer in the ordinary course of the said activities. I am in responsible official position in relation to the operation of the computer of Idea Cellular Limited. साइन ऑन दिस डेट टाकली जाते, नोडल ऑफिसरची सही असते, खाली नोडल ऑफिसर आयडिया सेल्युलर लिमिटेड. हे आहे मोबाईल कंपनीचं CDR किंवा इंटरनेट IP CDR मागवण्याचं फॉर्मॅट. त्यानंतर बऱ्याच वेळेला आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. बऱ्याच अँटी करप्शनच्या केसेसमध्ये तुमचं डिमांडची ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली असते, आणि त्या रेकॉर्डिंग बरोबर 65Bचं सर्टिफिकेट जोडलेलं जातं. आता हे जे रेकॉर्डर आहे, ऑडिओ रेकॉर्डर आहे, तो कुणाच्या पोझिशन मध्ये आहे. जर त्या हेड कॉन्स्टेबल जर तो वापरत असेल दैनंदिन, तर तो हेड कॉन्स्टेबल ते ऑडिओ रेकॉर्डिंग करेल आणि त्याचं 65B सर्टिफिकेट सुद्धा देईल. तर इथं सुरुवातीलाच लिहिलेलं आहे, सर्टिफिकेट रिलेटेड विथ द केस ऑफ ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग. आय अंडरसाइन हेड कॉन्स्टेबल बक्कन नंबर पोस्टेड ॲट डॅश द बेस्ट ऑफ नॉलेज अँड बिलीव्ह दॅट द CD micro SD card title recorded conversation at the time of filing FIR. जे यामध्ये तुम्ही CD मध्ये सुद्धा ट्रान्सफर करून देऊ शकता डाटा, SD कार्ड असू शकतं. पंचनामा करताना दिलेला आहे, रेकॉर्डिंग स्टेटमेंट करताना वेगवेगळे मुद्दे ते एकाच सर्टिफिकेट मध्ये दिलेले आहेत. जशी केस असेल त्याप्रमाणे तुम्ही यातनं शब्दरचना घेऊ शकता. म्हणजे एकतर FIRच्या वेळेला देऊ शकता, पंचनाम्याच्या वेळेला रेकॉर्डिंग करू शकता, किंवा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टेटमेंट करताना तुम्ही स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्डिंग करू शकता. कन्व्हर्जन व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डेड इन द डिजिटल रेकॉर्डर, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर कोणता आहे तो पैकी एक ठेवायचा. ऑपरेटेड बाय मी, राईट डिस्क्रिप्शन ऑफ CD मायक्रो SD कार्ड डिजिटल रेकॉर्डर. या ठिकाणी तुमचा डिजिटल रेकॉर्डरची कुठली कंपनी आहे, त्याचा सिरियल नंबर काय आहे, त्यानंतर तुम्ही जे CD DVD घेतलेली असेल त्याचं कंपनी कुठली आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे, ते यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. द सेड कन्व्हर्सेशन इज रेकॉर्डेड इन द डिजिटल रेकॉर्डर ऑर
digital video recorder, or micro SD card during the period over which the digital recorder is used regularly to record and listen conversation for the purpose of activities regularly carried on over the period by 10 person. During the said period, information of the kind contained in the electronic record was regularly recorded into the digital record or digital video recorder in the ordinary course of the said activity. Throughout the material part of the said period, the digital recorder or digital video recorder and computer laptop was operating properly. जे तुम्ही रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर तुम्ही कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून परत त्याची कॉपी केली असेल तर ते सुद्धा वर्किंग प्रॉपरली. द CD or SD referred to above is appropriately copied from the relevant digital recorder or digital video recorder with the help of computer laptop. Write the description of the computer. इथं तुम्ही कुठला कॉम्प्युटर वापरलाय, त्याचा सिरियल नंबर काय आहे किंवा लॅपटॉप कुठला वापरलाय, कुठल्या कंपनीचा आहे ते द्यायचं. साइन डेट, कुठल्या डेटला केलेला आहे साइन आणि कुणी दिलेला आहे ते लिहायचं. ऍक्च्युली इथं खाली सिनियर पोलीस इन्स्पेक्टर दिले, तर ऍक्च्युली ज्याने सर्टिफिकेट दिले ते हेड कॉन्स्टेबल म्हणले, तर खाली हेड कॉन्स्टेबलचीच सही असली पाहिजे किंवा ऑफिसरनं दिला असेल तर ऑफिसरची सही असली पाहिजे. त्यानंतर पाहूया आपण सीसीटीव्ही फुटेजचं सर्टिफिकेट अंडर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B(4). आय अंडर साइन. आता या ठिकाणी एखादा मर्डर किंवा एखाद्या सोसायटीला लावलेला आहे, घरफोडी करतानाचा आरोपीच्या बाबतीत सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याचा नमुना इथं दिलेला आहे. आय अंडर साइन म्हणजे ज्याला एक तर तो सीसीटीव्हीचा मालक असेल किंवा ज्याला अॅन्युअल मेंटेनन्स दिलेला आहे ते असेल. सर्टिफाईड डॅश कंपनी असेल किंवा शॉप असेल किंवा मॉल असेल किंवा सोसायटी असेल हॅज इन्स्टॉल सीसीटीव्ही कॅमेरा इन देअर प्रिमायसेस ऑन डेट, किती तारखेला कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे. CCTV footage is recorded in the DVR of Hikvision company having 2 terabyte capacity. Install at dash कुठे इन्स्टॉल केलेलं आहे. I am authorized to do maintenance of CCTV on yearly contract basis since किती सालापासून मेंटेनन्स आहे ऑफ दी कंपनी असेल, शॉप असेल, मॉल असेल एक्सेट्रा. I am in responsible position to issue certificate. मी सर्टिफिकेट द्यायला रिस्पॉन्सिबल पर्सन आहे. ऍज पर लेटर गिवन बाय सिनियर पोलीस इन्स्पेक्टर ऑफ डॅश पोलीस स्टेशन पुणे सिटी वाईज आउटवर्ड नंबर इन कनेक्शन विथ दी डॅश CR IPC 302-34. आय हॅव टेकन सीसीटीव्ही फुटेज ऑफ डेट कुठल्या तारखेचं फ्रॉम 10 AM to 14 PM इन पेन ड्राईव्ह विथ द हेल्प ऑफ ऑफिस Dell company computer from Hikvision DVR model number so and so. During the said course of the time, CCTV and computer was operating properly. During the said period, footage stored in DVR is stored in ordinary course of time. I am the person occupying a responsible official position in relation to the operation of DVR and computer. This certificate is issued as per the provision Act 65B of Indian Evidence Act. आणि खाली ज्याने हे सर्टिफिकेट दिलेलं असेल, जो अॅन्युअल मेंटेनन्स वाला आहे, त्याची सही आणि डेट आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा फॉर्मॅट आहे ईमेल. तुम्हाला जर एखाद्या गुन्ह्यामध्ये ईमेल वापरलेला असेल, सायबरचा गुन्ह्यामध्ये असेल किंवा धमकीचा ईमेल आलेला असेल, एक्स्टॉर्शनचा ईमेल आलेला असेल आणि तो ईमेल तुम्ही प्रिंट काढलेले आहे, तो ईमेल तुम्हाला कोर्टामध्ये पुरावा म्हणून प्रोड्यूस करायचा आहे, तर त्याच्यासाठी 65B सर्टिफिकेटचा नमुना कसा असेल ते आपण पाहूया. सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B of Indian Evidence Act issued in relation to the printout of the screenshot or downloaded copies dated from email account of Mr. कुणाच्या ईमेल अकाउंट वरून काढलेला आहे, कुणाच्या ईमेल अकाउंटचं काढलेलं आहे ते यामध्ये दिलेलं आहे. आय मिस्टर डॅश सन ऑफ डॅश वर्किंग रेसिडेन्स पूर्ण पत्ता आला. बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ दॅट द रिलेटेड प्रिंटआउट ऑफ दी स्क्रीनशॉट अँड ऑर डाउनलोडेड कॉपी. इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असेल किंवा डाउनलोडेड कॉपी, जसं
योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं घेऊ शकता. कॉपी ऑफ डॅश डेटेड तारीख सेंड फ्रॉम ईमेल, कुठल्या ईमेल आयडी वरून आलेला होता, हेडेड विथ अँड डाउनलोडेड फ्रॉम माय ईमेल अकाउंट हॅव्हिंग ईमेल, म्हणजे कुठल्या मेलला आला, म्हणजे कुणी कुठल्या मेलवरून आला, कुठल्या मेलला आला तो मेल आयडी लिहायचे आहेत. वॉज प्रोड्यूस बाय माय कॉम्प्युटर हॅव्हिंग मॉडेल नंबर, कॉम्प्युटरचा मॉडेल नंबर लिहायचा आहे, कलर लिहायचा आहे, मेड बाय कंपनी कुठली आहे ती लिहायची आहे. ड्युरिंग दी पिरियड ओव्हर व्हिच the said computer was used regularly to store or process information for the purpose of any activities regularly carried on over that period by me having lawful control over the use of my computer. The printout of the downloaded copy mail was taken from my own printer having model number so and so, color and company name. That during said period information of the kind contained in the electronic record was regularly fed. त्यानंतर जसे जे तिन्ही चारही मुद्दे आहेत ते कंटिन्युअसली तेच येत आहेत. I also affirm that throughout the material part of the said period the concerned computer and printer was operating properly, that the information contained in the electronic record reproduces information fed into the computer in the ordinary course of said activities. I am the person occupying the responsible official position in relation to the operation of the relevant computer and printer. आता ज्यावेळेला तुम्ही हॅश व्हॅल्यू काढता, हॅश व्हॅल्यू काढल्यानंतर सुद्धा त्याला 65B सर्टिफिकेट द्यायचं आहे, कारण का ते 65 हॅश व्हॅल्यू हा एक एव्हिडन्स आहे आणि तुम्ही काढलेली हॅश व्हॅल्यू जर ते कोर्टानं ग्राह्य धरली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याबरोबर सुद्धा 65B सर्टिफिकेट कंपनी झालं पाहिजे. मग ते हॅश व्हॅल्यू कुणी काढली त्याचं त्या अधिकाऱ्याचे तिथं नाव येईल. आय अंडरस्टँड साइन मिस्टर डॅश पोलीस इन्स्पेक्टर सायबर पोलीस स्टेशन पुणे सिटी सर्टिफाईड दॅट विनेक्स हॅश व्हॅल्यू सॉफ्टवेअर इज इन्स्टॉल्ड in cyber police station computer and it is registered on the name of cyber police station Pune city. Pen drive is seized from accused arrested in cyber police station Pune city CR number under section 66CD of the IT Act. During the arrest and seizure Panchanama, I had taken hash value on said computer. The details are as below. File of property, name of the file, कुठली फाईलची हॅश व्हॅल्यू काढलेली आहे ती, टाईप ऑफ द फाईल व्हिडिओ आहे, साईज ऑफ द फाईल किती MB ची फाईल आहे ती आहे, डिव्हाइस तुम्ही कुठल्या पेन ड्राईव्हची काढलेली आहे, डिव्हाइस ऑफ द 8GB पेन ड्राईव्ह, सॉफ्टवेअर कुठलं वापरलेलं आहे, नेम ऑफ द सॉफ्टवेअर विनेक्स 16, लायसन्स डिटेल, लायसन्स नंबर्स तिथे येईल, हॅश व्हॅल्यू डिटेल, हॅश व्हॅल्यू मध्ये तुम्ही ऑल्गोरिथम काय वापरलेला आहे, MD5 वापरलेला आहे, SH1 वापरलेला आहे, SH256 वापरलेला आहे ती लिहायचं आहे आणि तुमची हॅश व्हॅल्यू काय आली ती पूर्ण हॅश व्हॅल्यू त्या सर्टिफिकेट मध्ये द्यायची आहे. एनक्लोज हिअर विथ प्रिंट ऑफ हॅश व्हॅल्यू. ड्युरिंग द सेड कोर्स ऑफ टाइम व्हेन हॅश व्हॅल्यू इज जनरेटेड कॉम्प्युटर वॉज वर्किंग प्रॉपरली, कॉम्प्युटर यूज टू जनरेट हॅश व्हॅल्यू इज इन डे टू डे यूज. आय एम इन रिस्पॉन्सिबल पोझिशन इन रिलेशन टू द ऑपरेशन ऑफ द सेड ऍक्टिव्हिटी. तारीख येईल आणि सही येईल, ज्या तारखेला तुम्ही हे सर्टिफिकेट दिले ती तारीख आणि सही येईल. हे झालं हॅश व्हॅल्यू संदर्भात 65B. त्यानंतर सायबर पोलीस स्टेशनला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर या सायबर क्राईम मध्ये जी आपण माहिती मागवतो याचे सर्व्हर्स अमेरिकेमध्ये आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे 65B सर्टिफिकेट देत नाहीत. व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल ते तुम्हाला माहिती पाठवतील, IP लॉग पाठवतील, SDR पाठवतील, सगळ्या गोष्टी देतील, परंतु 65B सर्टिफिकेट देत नाही. परंतु असं असताना आतापर्यंत तरी ज्या कॉम्प्युटरवर हे माहिती आलेली आहे आणि त्या कॉम्प्युटरवरून कुणी ही माहिती काढून सेकंडरी एव्हिडन्स कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेला आहे, तर असा जो एव्हिडन्स आहे फेसबुकची माहिती कोर्टाने ग्राह्य धरलेली आहे. तर अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला 65B सर्टिफिकेट द्यायचं आहे. त्याचा नमुना आपण पाहूया. सर्टिफिकेट अंडर सेक्शन 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 issued in relation to the information provided by Facebook on cyber police station Pune office mail ID लिहायचा आहे.
in relation with Bungarden Police Station CR number under section 66CD रेफर विथ आउटवर्ड नंबर कुठल्या पत्राप्रमाणे मागितलेलं होतं सिनियर पोलीस इन्स्पेक्टर बनगार्डन पोलीस स्टेशन पुणे सिटी. I understand hereby certified that the information provided by Facebook is copied by the printer from the computer of Cyber Police Station, computer of Lenovo and printer of Canon company. At the same time, company computer and printer was used regularly. Throughout the material part of the said period, the computer and printer was operating properly. The computer and printer is in my possession during the course of time. I am responsible of his position in relation to the operation of the computer of Idea Cellular Limited. सही करायचे तारीख टाकून आणि नाव वगैरे डेझिग्नेशन द्यायचं आहे. हे झालं सोशल मीडियाची माहिती आपल्याकडे आल्यानंतर त्याचं 65B सर्टिफिकेट. त्यानंतर बँक एटीएम फुटेज पेनड्राईव्ह सर्टिफिकेट अंडर 65B. ज्यावेळेला आपण एटीएमचं फुटेज मागवतो संबंधित बँकेकडून त्यावेळेला बँकेचे मॅनेजर असतात ज्याच्या पोझिशन मध्ये हा सीसीटीव्ही असतो ते सीसीटीव्हीचं सर्टिफिकेट देतात. तर यामध्ये सुद्धा कंडिशन सेम आहेत. परत आता वाचत नाही. 2-3 गोष्टी आहेत यामध्ये. हे फुटेज कशाचं आहे ते आलं पाहिजे. म्हणजे हे एटीएमचं फुटेज आहे या तारखेचं आहे या वेळेपासून या वेळेपर्यंत आहे. ते पेनड्राईव्ह मध्ये दिलेलं आहे. ते कुणाच्या मागणीप्रमाणे दिलेलं आहे ते डिटेल्स यामध्ये घातलेले आहेत. आणि मग बाकीच्या ज्या कंडिशन्स आहेत ते यामध्ये आल्या पाहिजेत. त्यानंतर हे झालं डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीत. परंतु ज्या वेळेला बँकेकडून आपण स्टेटमेंट मागवतो बँकेकडून केवायसी मागवतो ग्राहकाचे तर आपल्या रेग्युलर गुन्ह्यामध्ये सायबर गुन्ह्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सच्या गुन्ह्यामध्ये आपण मागवतो. पण ज्या वेळेला बँकेकडून माहिती मागवल त्यावेळेला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 65B4चं सर्टिफिकेट त्या कागदपत्रात न लावता तुम्हाला त्याबरोबर बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्ट 1891 सेक्शन 2(8)(अ)(ब)(क) याप्रमाणे बँकेकडून जो मॅनेजर असतो किंवा जो बँकेचा संगणक आहे ज्याच्या पोझिशन मध्ये जो संगणक आहे ज्या संगणकावरून हे स्टेटमेंट प्रिंटआउट काढून आपल्याला दिलेलं आहे ते आपण त्या बँकेच्या मॅनेजरचं बँकर्स बुक एव्हिडन्स ऍक्टचं सर्टिफिकेट त्या संबंधित बँक स्टेटमेंट बरोबर लावलं पाहिजे. यामध्ये परत तुम्ही ओरिजिनल रिक्वेस्ट केली पाहिजे हार्ड कॉपीमध्ये. प्रत्येक बँकेच्या स्टेटमेंटवर बँकेचा शिक्का असला पाहिजे. ओरिजिनल 65B सर्टिफिकेट असले पाहिजे. जर केवायसी मागितला असेल नो युअर कस्टमर त्याचे जे डॉक्युमेंट मागितलं असतं तर त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर बँकेच्या मॅनेजरचा शिक्का असला पाहिजे. त्याशिवाय कोर्ट हे सर्टिफिकेट किंवा बँकेची जीही काही तुम्ही माहिती मागवली ती पुरावा म्हणून डॉक्युमेंट म्हणून ग्राह्य धरणार नाही. तर आता हे सर्टिफिकेट काय आपण ते पाहूया. आय मायसेल्फ मिस्टर बँकेचं मॅनेजरचं नाव येईल. बँक स्टेटमेंट फॉर द पिरियड कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत आहे कुठल्या अकाउंटचा आहे IFSC कोड काय आहे. त्यानंतर परत ह्या ऍक्ट प्रमाणे ते सर्टिफिकेट दिलेलं आहे ते दिलेलं आहे. आणि खाली जे दिलेलं आहे इट इज सर्टिफाईड दॅट above information is to extract in electronic form of the relevant data created in the usual and ordinary course of business and stored on the hard disk of the computer system installed at branch of the bank. It is further certified that the access to the computer system and the data stored thereon is to predefined users only. Only these users have the right to access the data throughout unique ID and associated password issued to them, that too in their names. It is further certified that, to the best of my knowledge, the computer system that generated and stored this data was operating properly at the time of such generation, storage of the data, and the enclosed electronic form represent correctly and relevant data. I am the person occupying the responsible official position in relation to the operation of the relevant computer and printer. Name, designation, बँकेचं नाव, बँकेचे डेट टाइम ज्यांनी सर्टिफिकेट दिले ते सही.
तर मला वाटतं इथं माझा हे संपलेलं आहे. आपण आता प्रश्नोत्तराच्या तासाकडे जाऊया. काकासाहेब डोले विचारतायत, हॅश टू बी कॅल्क्युलेटेड ॲट द टाइम ऑफ पंचनामा ऑर लेटर इन सायबर लॅब ऑर सायबर पोलीस स्टेशन. हे बघा, तुम्ही घटनास्थळाचं समजा तुम्ही 302च्या स्पॉटला गेलेला आहे, तिथला DVR काढलेला आहे, तुम्हाला त्याची हॅश व्हॅल्यू काढायची आहे हार्ड डिस्कची. तर तुम्ही तिथं पंचनामा तर स्पॉटलाच तुम्ही सुरू करणार आहे. पंचनामा स्पॉटला सुरू केल्यानंतर तिथं तो पंचनामा तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे जोपर्यंत हॅश व्हॅल्यू तुम्ही काढून होणार नाही. आणि त्या पंचनाम्यामध्ये ती हॅश व्हॅल्यू नोंद केलेली असली पाहिजे. तुमचं हॅश व्हॅल्यू संपल्यानंतरच पंचनामा संपेल, तोपर्यंत तो पंचनामा सुरू राहील. कुठे आहे वरून? हॅश व्हॅल्यू संदर्भात आम्ही हॅशकल हे ओपन सोर्स ऍप्लिकेशन वापरत आहोत. हे ऍप्लिकेशन ओपन सोर्स असल्यामुळे त्याचा लायसन नंबर नसतो. तरी सर्टिफिकेट बनवताना आम्ही फक्त ऍप्लिकेशनचे वर्जन नमूद करतो. तरी अशा ऍप्लिकेशन मधून काढलेली हॅश व्हॅल्यू ग्राह्य धरली जाईल का? शक्यतो जे रजिस्टर आहे आणि ज्या तुम्ही डाउनलोड करताना ज्यामध्ये तुमची आयडेंटिटी विचारली जाते, म्हणजे तुमचं नाव विचारलं जातं, मोबाईल नंबर विचारला जातो, तुमचा मेल ID विचारला जातो, या गोष्टी विचारल्या जातात आणि रजिस्ट्रेशन केलं जातं. जरी त्या आणि जर असे सगळे तुमचे डिटेल्स विचारून रजिस्ट्रेशन केलेलं ते ऍप जर तुम्ही वापरत असाल तर ते ग्राह्य आहे. परंतु तसं जर नसेल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. प्लीज सर, कॅन वी हॅव ऑल दीज फॉर्मॅट्स कॉपीज? सगळ्या फॉर्मॅट्स मेल केल्या जातील. इथे एक सांगायचं राहून गेलं की गेले 1 वर्षापासून मी एक फेसबुकचा क्लोज ग्रुप केलेला आहे. त्यामध्ये ह्या सगळ्या फॉर्मॅटच्या कॉप्या आहेत. CPR कडून तुम्हाला त्या दिल्या सुद्धा जातील परत. परंतु तुम्हाला जर त्या ग्रुपवर यायचं असेल तर हे सर्व नॉलेज जे आहे ते तुम्हाला त्या ग्रुपवर अवेलेबल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला पाठवतो किंवा मी मॅडमना पाठवायला सांगतो जे आपल्याकडं रजिस्टर आहेत त्यांच्यासाठी. किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता www.facebook.com www.facebook.com/. बघा बरं, ग्रुप्स सुपर कॉप्स 2021. www.facebook.com/groups/supercops 2021. यापूर्वी मागच्या वर्षी 2020 हा ग्रुप होता. त्यामध्ये जवळजवळ 1000 महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी यांनी हे सगळं स्टार्ट टू एंड, म्हणजे ज्याला काहीही गंध नव्हता सायबर बाबत किंवा या इलेक्ट्रॉनिक पुराव्याबाबत, त्यामध्ये 1000 जवळजवळ अधिकारी मी सायबर कॉप केलेले आहेत. आणि मागच्या महिन्यामध्ये हा दुसरा ग्रुप ओपन केलेला आहे. तुम्हाला जो लिंक दिलेली आहे, तर यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता. यामध्ये सर्व व्हिडिओ स्वरूपात, प्रॅक्टिकल स्वरूपात, काही PDF हे जे फॉर्मॅट्स आहेत सर्व त्या ग्रुपवर दिलेले आहेत. ते तुम्ही घेऊ शकता डाउनलोड करून. वेन शुड दी हॅश व्हॅल्यू बी कॅल्क्युलेटेड? मागाशी सांगितल्याप्रमाणे ऍट दी टाइम ऑफ पंचनामा, ज्या वेळेला तुम्ही ते डिव्हाइस जप्त करणार आहे त्याच वेळेला तुम्हाला हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तुम्ही जर स्पॉटला एका ठिकाणी आहे आणि तुमची हॅश व्हॅल्यू तुम्हाला जाऊन सायबर पोलीस स्टेशनला करायची आहे तर तुम्ही तो पंचनामा रनिंग ठेवायचा आहे.
65B प्रमाणपत्रामध्ये मराठीचा वापर करता येणार नाही का? तुम्ही करू शकता. हे जे इंग्लिश आहे ते ट्रान्सलेट करून तुम्ही ते 65B जोडू शकता. जिल्हा सायबर सतीश राठोड विचारतायत, जिल्हा सायबर सेल येथे नेहमी कोणतेही स्टोरेज डिव्हाइस हे हॅश व्हॅल्यू काढण्यासाठी येत असतात. त्यांची हॅश व्हॅल्यू आमच्याकडून सोलो 4 मध्ये काढून 65B प्रमाणपत्र देण्यात येते. सदर प्रमाणपत्र कोर्टात ग्राह्य आहे की नाही, तसेच सायबर मधील अंमलदार यांनी त्याबाबत काही ट्रेनिंग केले असावे काय? सदर प्रमाणपत्र देण्यास सायबरचा अंमलदार सक्षम आहे काय? अगदी बरोबर आहे. तुम्हाला आरोपीचा वकील तुम्ही ज्यावेळेला 65B सर्टिफिकेट देणार आहे त्यावेळेला नक्की क्रॉस तुम्हाला विचारतो की तुम्ही ट्रेनिंग कुठली केलेली आहेत आणि त्याचं नॉलेज आहे का. एक तर तुम्ही इथं तुम्हाला सायबर सेलला अपॉइंट केलेलं आहे तुमच्या SP साहेबांनी किंवा कमिशनर साहेबांनी. ते तुमचं एक चांगलं प्रमाणपत्र आहे की तुम्हाला ते नॉलेज आहे म्हणून तुम्ही तिथं नेमणुकीस आहात. तर ते एक तुमची डेप्युटेशन ऑर्डर तुम्ही तयार ठेवा. प्लस मला वाटते सायबर पोलीस स्टेशनला जेही कर्मचारी आहेत त्यांना यापूर्वी ज्या वेळेला ऑफलाईन कोर्स सुरू होते त्यावेळेला सायबर IG ऑफिस कडून सगळ्यांचं ट्रेनिंग करून घेतलेलं आहे. त्याचं जे सर्टिफिकेट आलं ते सुद्धा तुम्ही ज्या वेळेला साक्षीला जाल त्यावेळेला तुम्ही ते बरोबर घेऊन जायला पाहिजे. आणि नक्की तुम्ही कॉन्स्टेबल असा किंवा अधिकारी असा तुम्ही हॅश व्हॅल्यूचं काढू शकता आणि तुम्ही ते सर्टिफिकेट देऊ शकता. प्रमोद पवार विचारता है, वी अटैच दी फोटोग्राफ्स विथ चार्जशीट and issue a 65B certificate regarding the photographer. Can the court summon the photographer as an expert witness? अगदी बरोबर आहे. कोर्ट मागवू शकतं. तुम्ही नुसते फोटोग्राफ दिलेत तर त्याचं स्टेटमेंट सुद्धा तुम्ही रेकॉर्ड केलं पाहिजे. त्याला विटनेस तुम्हीच बनवलं पाहिजे की या घटनास्थळाचं हे फोटो काढले, त्यामध्ये हे डिव्हाइस वापरलं, त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये आता डिजिटल आहे तर मिळू शकत नाही पण या अगोदर फिल्म यायचे ते फोटोग्राफ काढताना ते सुद्धा आपण कागदपत्रामध्ये सामील करायचं. यामध्ये तुम्ही स्टेटमेंट घेऊन तुम्ही फोटोग्राफरला विटनेस बनवला पाहिजे. हे बरेचसे आहेत ते कव्हर केलेले आहेत. आयकार फोटोग्राफर 65B प्रमाणपत्र देतात त्याचा फॉर्मॅट कसा असावा? ऍक्च्युली हा कव्हर केलेला नाही परंतु मी माझ्या याच्यावर परत फेसबुकच्या ग्रुपवर पोस्ट करीन याचा फॉर्मॅट तयार करून. इथं संपलेलं आहे. सर्व अधिकाऱ्यांनी शांततेत ऐकून घेतलं. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद देतो CPR आणि MPA नाशिक यांना की मला या ठिकाणी आपल्या समोर संधी दिली आणि सगळ्यांना विनंती करतो की माझा जो फेसबुक ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा आणि या बाबतीचं नॉलेज शेअर करा. तसंच कोविड पॅन्डेमिक मध्ये सगळ्यांनी आपल्या कुटुंबाचे सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरून सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 65B आणि इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्ड यावर बरीचशी माहिती सरांनी आपल्याला मुद्दे आपले क्लिअर केलेले आहेत.
आणि हो, नक्की सरांचं फेसबुकचं जे लिंक आहे ती सुद्धा मी ग्रुपमध्ये शेअर करते, पीपीटी सुद्धा मी ग्रुपमध्ये शेअर करते. आणि सरांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला मार्गदर्शनाकरता दिला, त्याकरता मी सरांचे खूप धन्यवाद मानते. आणि आज हजर असलेले सर्व अधिकारी अंमलदार यांचे सुद्धा मी आज धन्यवाद मानते. आणि आफ्टर वेबिनार साधारणतः 3 वाजता मी क्विज रिलीज करेल, तर प्रत्येकाने आपला मेल चेक करावा आणि सर्टिफिकेट त्यानंतर आपल्याला ती डाउनलोड होईल. प्रत्येक वेळेस मला असा एक आपल्याला प्रॉब्लेम येत असतो की सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही. आपण जे ऍप यूज करतो आहे ते फ्री व्हर्जनचं ऍप असलेलं आहे आणि ती 100 सर्टिफिकेट्स त्यांना प्राप्त झाल्या त्यानंतर ती एक 24 अवर्ससाठी ती ब्रेक घेत असते. त्यामुळे काही लोकांनी एक 24 अवर्सचा वाट बघितल्यानंतर किंवा 2 ते 3 दिवसाचा वाट बघायची आणि त्यानंतर तुम्हाला ती सर्टिफिकेट नक्कीच तुम्हाला मेलवर प्राप्त होईल. जर ती तुम्हाला मेलवर प्राप्त झाली नाही तर नक्कीच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव आणि तुमचं मेल आयडी सेंड करा, जेणेकरून मी तुम्हाला ते सर्टिफिकेट प्राप्त करून देऊ शकते. खूप खूप धन्यवाद. सीपीआर पुणे आणि एमपी नाशिककडून मी आपले परत एकदा धन्यवाद मानते आणि हा वेबिनार इथे संपलेला आहे असे जाहीर करते. धन्यवाद.